हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे विदर्भ स्पेशलमध्ये लिंबू सरबत प्रीमिक्स. मी आली आहे माझ्या माहेरी म्हणजे माझ्या विदर्भाकडे. तर माझ्या मम्मीच्या गार्डनमध्ये मस्तपैकी लिंबाचं झाड आहे. त्याला खूप सारे असे लिंब आले होते. तर मला एक आयडिया आली, मग मी पटपट पटपट लिंबू तोडून घेतले. नंतर मी एका लिंबाला असं नरम करून घेणार आहे, विळीवर कचकच कचकच कापून घेणार आहे. एका वाटीवर चाळणी ठेवून अशा पद्धतीने मी लिंबाचा रस काढून घेणार आहे. लिंबू पिळून घेणार आहे. बघा, हळूवारपणे मी एक वाटी लिंबाचा रस तयार करून घेतला. तसंही उन्हाळा आहे, लग्नसराईचे दिवस आहे, तर आपल्याकडे खूप सारे पाहुणे येतात. लिंबू सरबत प्रीमिक्स असेल तर आपण झटपट असं लिंबू सरबत तयार करून आपल्या पाहुण्यांना देऊ शकतो. एका ताटामध्ये आपल्याला 2 वाटी साखर घ्यायची आहे. त्यामध्ये आपण 1 वाटी जो लिंबाचा रस काढला होता मी ते टाकणार आहे. दोघांना पण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि ताटामध्ये लिंबू आणि साखर मस्तपैकी मी पसरवून घेणार आहे. बघा, अशा पद्धतीने. नंतर काय करणार आहे, एक स्वच्छ कापड घेणार आहे, त्यावर झाकून घरामध्ये पंख्याखाली 2 ते 3 दिवस लिंबू साखर म्हणजे सुकवून घेणार आहे. उन्हामध्ये आपल्याला सुकवायची नाही आहे, नाहीतर काय होईल, त्यामध्ये लिंबू सत्व उडून जाईल. बघा, आणि त्याला अधेमध्ये आपल्याला हलवत राहायचं आहे, नाहीतर काय होईल, वरची साखर कडक होऊन जाईल, आतमधली सुकणारच नाही. मग दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीने आपली लिंबू साखर सुकतं. बघा, हळूवार प्रोसिजर होतं, लिंबू साखर सुकत जातं. त्याला अधेमध्ये आपल्याला खालीवर करत राहायचं आहे. झाकण ठेवून आपल्याला परत जोपर्यंत साखर कोरडी होत नाही तोपर्यंत आपल्याला सुकवायचं आहे पंख्याखाली. बघा, दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीने होते. तिसऱ्या दिवशी बघा, एकदम साखर आपली अशी कोरडी झालेली आहे. आपल्याला अशाच पद्धतीची सुकलेली साखर पाहिजे आहे. नंतर त्यामध्ये मी 2 चमचे सोप, 1 चमचा जिरं टाकलेलं आहे. जिरं आणि सोप मस्त पचनासाठी चांगलं आहे. नंतर त्यामध्ये 1 छोटा चमचा काळं मीठ, 1 छोटा चमचा साधं मीठ टाकलं. सर्व इन्ग्रेडियंट्स मस्तपैकी मिक्स करून घेतले. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही साखर टाकली आणि त्याचं मस्तपैकी मी बारीक पावडर तयार करून घेणार आहे. बघा, अशा पद्धतीने. नंतर त्याला मी एका चपट्या चाळणीने, म्हणजे ज्या चाळणीने आपण कणिक किंवा मैदा चाळतो त्या चाळणीने हे साखर मी चाळून घेतलेली आहे. चाळणीमधली उरलेली साखर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये परत टाकून घेतली आणि त्याला मस्तपैकी परत फिरवून घेतली. अशा प्रकारे आपलं लिंबू सरबत प्रीमिक्स तयार झालं. एका डब्यामध्ये मी ते भरवून ठेवलेलं आहे. बघा, आरामात ते 15 ते 20 दिवस आपल्याला चालतं. ज्यावेळी मला लिंबू सरबत करायचं होतं त्यासाठी मी एका भांड्यामध्ये 2 ग्लास थंडगार पाणी घेतले आणि प्रत्येकी एका ग्लासाला 2 चमचे मी लिंबू सरबत प्रीमिक्स टाकलेला आहे. बघा, आता त्याला मस्तपैकी मी मिक्स करून घेणार आहे आणि डायरेक्टच मी मस्तपैकी ग्लासमध्ये काढून घेणार आहे. एकदा तुम्ही लिंबू सरबत प्रीमिक्स तयार करून बघा, खूप टेस्टी लागते, एकदम लिंबू पाणीसारखंच. बघा, तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच विदर्भाच्या नवीन नवीन आणि छान छान रेसिपींसोबत. बाय बाय.